नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे, जी की रेल्वे ग्रुप डीची भरती आपल्याला निघालेली आहे 2026 म्हणजे चालू वर्षाची मित्रांनो. तर या संदर्भात हा व्हिडिओ आहे, तो व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स माहिती एकदम मराठीमध्ये आणि आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना समजेल अशा स्वरूपात पुरवलेली आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की रेल्वेने ऑफिशियल नोटिफिकेशन वेबसाईटवरती दाखवलेलं आहे की रेल्वेची नवीन डी ग्रुप 2026 ही भरती किंवा पदे तयार करून त्याची भरतीला सुरुवात करणार आहेत. तर त्याची स्टार्टिंग डेट म्हणजे जे रेल्वेचे फॉर्म भरणार आहे, तर ते 21/1/2025 म्हणजे 21 जानेवारीपासून, म्हणजे मित्रांनो अजून फक्त उरलेले आहेत आपल्याकडे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे 2 दिवसानंतर. आणि त्याची अंतिम तारीख जी आहे मित्रांनो, ती 22/2/2026 म्हणजे 22 फेब्रुवारी, म्हणजे कंप्लीट 1 महिना आपल्याला हा फॉर्म भरायसाठी रेल्वेने एक अवधी दिलेला आहे. तर मित्रांनो, टोटल ही रेल्वेची भरती ही 22,000 पदांसाठी निघालेली आहे, म्हणजे डी ग्रुपची मित्रांनो 22,000 पदे. तर याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन फी आहे ₹500, म्हणजे जनरल OBC आणि EWS या कॅन्डिडेटला ₹500 फी आहे. SC ST PWD या कॅन्डिडेटला ₹250, म्हणजे अर्धी ₹250 फी आहे. आणि सर्व ऑल फिमेल यांना ₹250 फी आहे. पेमेंट मोड हे ऑनलाईन आहे मित्रांनो, कारण आपण ऑनलाईन फॉर्म भरण्यामुळे पेमेंट ही ऑनलाईनच जमा असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एज, तर रेल्वे हा फॉर्म भरल्यानंतर 1/7/2026 पासून वयवर्ष 18 ते जास्तीत जास्त 36 या वयापर्यंत मित्रांनो म्हणजे फॉर्म भरू शकतो. तर मित्रांनो, आपल्याला या पदामध्ये आता जे चालू मित्रांनो आता जी एक्झाम चालू आहे, ज्यांची कोणाची एक्झाम राहिली आहे किंवा जे देऊन आलेत, तर त्यांना कॉन्फिडन्स नसेल की आपण या एक्झाममध्ये बसू शकत नाही मित्रांनो, तर त्यांनी पुन्हा नव्याने माझी इच्छा आहे की नव्याने तयारी करून हा फॉर्म भरून आपलं कुठं चुकलं आहे किंवा आपण कशात कमी पडलो होतो, एक्झाममध्ये क्वेश्चन कुठल्या पद्धतीचे आले आणि आपण तयारी कशा पद्धतीने केली होती, तर त्यांच्यासाठी हा एक सुवर्ण संधी आहे की जी चूक त्यांनी ह्या 2024-25च्या भरतीमध्ये केली होती, ती चूक सुधारू शकता. त्याची आपल्याला सुवर्ण संधी रेल्वेने पुन्हा दिलेली आहे. कारण तुम्हाला माहितीच आहे 2024-25ची जी पदं होती त्याच्या आधी जवळजवळ 2 वर्ष रेल्वेने भरती काढली नव्हती. पण आता आपला गुड लक असावा कदाचित की रेल्वेने लगेच भरती काढलेली आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, जोरदार तयारीला लागा, अभ्यास करा आणि फिजिकलची पण थोडीफार तयारी राहू द्या. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या म्हणजे आपले जे ग्रुप डी आहे त्याच्यामध्ये कोणत्या झोनला किती जागा आहेत किंवा किती वॅकन्सी आहेत, मुंबई असो, बिलासपूर असो, या किती जागा आहेत त्या WRCR, वेस्टर्न रेल्वे असो, या सर्वमध्ये किती वॅकन्सी आहे व आपल्याला कुठं फॉर्म भरला पाहिजे, यासाठी एक नवीन व्हिडिओ तुम्हाला लवकरच मी पाठवेन. तो तुम्ही यूट्यूबवर नक्की पाहाल. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा. आणि मी पुढील आयडिया तुम्हाला मित्रांनो देईन की आपल्याला कोणता झोन किंवा कोणता RRB सिलेक्ट केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये यश मिळेल व आपली रेल्वेमध्ये जॉब लागण्याची चान्सेस जास्त असतील. ठीक आहे मित्रांनो, मला आज तुम्हाला एवढं सांगायचं होतं की रेल्वेचे फॉर्म सुरू होणार आहेत, तर आपले डॉक्युमेंट्स वगैरे तयार ठेवा आणि आपल्याला फॉर्म भरायला चालू करायचं 2 दिवसानंतर. आता आम्ही रेल्वेला डॉक्युमेंट कोणकोणती लागतात मित्रांनो त्याच्या संदर्भातसुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, तो तुम्ही पाहू शकता आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि येणाऱ्या 2 दिवसात मित्रांनो मी आपल्या रेल्वेमध्ये जागा कोणत्या झोनला किती आहेत त्या संदर्भात एक व्हिडिओ नवीन बनवून लवकरच तुम्हाला मी यूट्यूबवरती पोस्ट करेन, तो पण तुम्ही पहा मित्रांनो. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबर करा, जेणेकरून सरकारी नोकरी वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलला पाहता येतील. धन्यवाद.